नमस्कार मैत्रिणींनो, आज इथे मी तुम्हाला पालकाचे कोफ्ते करून दाखवणार आहे आणि त्यापासून एक मस्त अशी चवदार चविष्ट अशी भाजी बनवून दाखवणार आहे। तर सर्वात आधी इथे मी 2-3 वाट्या एवढा पालक बारीक चिरून धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 10 मिनिटांसाठी मीठ टाकून ठेवणार आहे। आणि तोपर्यंत आपण इथे लसण, अद्रक आणि कांदा मिक्सरमध्ये पल्स मोडवरती फिरवून घेणार आहोत आणि असं छान वाटण करून घेणार आहोत। त्यानंतर 2-3 मध्यम आकारचे टोमॅटो याची प्युरी करून मी इथे घेतलेली आहे। तर आता बघा, तोपर्यंत इथे आपल्या पालकाला छान असं पाणी सुटलेलं आहे मिठामुळे। तर इथे आपण हा पालक चांगला जेवढं होईल तेवढं पाणी यातनं पिळून काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या कटोऱ्यामध्ये याला छान असा स्प्रेड करून मोकळा करून टाकून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण हा सर्व पालक इथे चांगला पिळून घेणार आहोत। तर तुम्हाला जर माझ्या पद्धतीने पालकाचे कोफ्ते करून त्याची छान अशी ग्रेव्हीवाली भाजी करून पाहिजे असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि याचा लॉंग व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही जाऊन बघू शकता। तर इथे आपला पालक छान आता व्यवस्थित इथे पिळून घेतलेला आहे। त्यामध्ये बघा इथे जे आपण लसण, अद्रक आणि कांद्याचं वाटण केलं होतं ते टाकलेलं आहे। नंतर ओवा, तिखट आणि हळद टाकून घेतलेलं आहे आणि अगदी फक्त 2च चमचे एवढं बेसन आपल्याला टाकायचं आहे। त्यामुळे आपले कोफ्ते एकदम छान सॉफ्ट असे तयार होतात। पीठ कमी घालायचं आहे आपल्याला डाळीचं, जास्त पीठ घातल्यावरती हे कोफ्ते असे घट्ट आणि निब्बर असे होतात। त्यामुळे कमी पिठामध्ये हे कोफ्ते तयार करायचे आहेत। बघा असे छान बॉल सारखे वळून होत आहेत। तर अशा पद्धतीने आता हे कोफ्त्याचं आपलं बॅटर तयार आहे। तर हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून नंतर इथे आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत भाजीसाठी। तर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला तूप किंवा बटर जे आवडत असेल ते तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकून घ्या। आणि इथे मी तेल टाकल्यानंतर तेल आपलं चांगलं तापू द्यायचं आहे। त्यामध्ये नंतर मी जिरे टाकून घेतलेले आहेत। नंतर इथे बघा वेलची, दालचिनी आणि एक तमालपत्र टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे कांदा, लसण, अद्रकाचं जे आपण जाडसर वाटण तयार करून घेतलं होतं ते इथे टाकून घेणार आहेत आणि ते देखील आपल्याला चांगलं छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचंय। असा त्याचा रंग बदलू द्यायचा आहे आपण। आणि त्यानंतर आपण इथे धनेपूड, हळद, तिखट आणि मसाला टाकून छान याला देखील तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि नंतर यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहोत। इथे मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत, तुमच्याकडे जर मोठे टोमॅटो असतील तर 2 बस होतील। आणि इथे बघा हे पालकाचं पाणी देखील आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाहीये। तर टोमॅटोची प्युरीवालं जे भांड आहे त्यामध्ये हे पाणी टाकून आपण स्वच्छ करून घेणार आहोत। आणि हे पाणी टाकल्यामुळे आपल्याला भाजीमध्ये मीठ टाकायची देखील गरज नाहीये आणि आपल्याला किती पातळ, किती दाटसर ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचंय। आणि तयार कोफ्त्याचं बॅटरचे छान गोल गोल बॉल असे करायचे आणि या आपल्याला उकळत्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे आहेत। आणि इथे बघा बॉल छान असे आकाराने मोठे झालेले आहेत, छान असे टम्म फुगलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपले हे बॉल देखील चांगले शिजलेले आहेत। तर भाजी इथे आपली रेडी झालेली असताना नंतर आपण इथे कसुरी मेथी यामध्ये छान कुस्करून घालून घ्यायची, त्यामुळे तुमच्या भाजीचा स्वाद एकदम डिफरंट आणि वेगळा येणार आहे। त्यामुळे ही पालकाची कोफ्ते सर्वांनाच घरात आवडतील। तर तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा। तर इथे बघा किती सॉफ्ट असे कोफ्ते झालेले आहेत, तर नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।